प्रीतीने रात्र कुठं काढली होती याबद्दल तिने तिच्या आईला काहीही सांगितलेलं नव्हतं. मुलांकडच्यांनी आज दुपारी यायचं ठरवलं होतं. त्यासाठी आता प्रीतीला काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या. ती फार्म हाऊसवरून निघाली आणि थेट पाचगणी मार्केटमध्ये येऊन पोहोचली. तिथे एक कॉस्मेटिक दुकान होतं. तिला मेकअपचं काही थोडंफार सामान हवं होतं. वेळ सकाळी 9:30ची होती, त्यामुळे बरीचशी दुकान अजूनही उघडलेली नव्हती. फेस वॉश, फाउंडेशन, लिपस्टिक या गोष्टी सिलेक्ट करण्यात तासभर गेला. 10:30 वाजता मेकअपचं ते सामान विकत घेऊन दुकानाच्या बाहेर पडली. तिच्या गाडीपर्यंत येऊन तिने दार उघडायला म्हणून दरवाजाला चावी लावली आणि अशातच तिची नजर समोरच असलेल्या एका मेडिकल शॉपवर गेली. मेडिकल शॉपच्या काउंटरवर एक स्त्री उभी होती. तिची नजर त्या स्त्रीवर पडली आणि क्षणभर तिचं डोकं बधीर झालं, कारण या स्त्रीला तिने त्या रात्री पाहिलं होतं असं सारखं तिला वाटत होतं. हा नजरेचा धोका तर नाही, ही शंका तिला आली. तिने गाडीच्या इथून आता मेडिकल शॉपकडे चालायला सुरुवात केली. रोड क्रॉस करून ती मेडिकल शॉपजवळ आली. काउंटरजवळ येत ती त्या स्त्रीला आता जवळून बघू लागली. अगदी नाही म्हटलं तरी 95% इतकं साम्य होतं त्या स्त्रीमध्ये आणि तिने पाहिलेल्या घाटातल्या त्या बाईमध्ये. अंगावर त्याच प्रकारचा स्वेटर, त्याच प्रकारचा पंजाबी सूट, तशीच केशभूषा, तोच चष्मा. नाकामध्ये थोडासा फरक होता, पण बाकी तिने पाहिलेल्या त्या स्त्रीमध्ये आणि आता समोर असलेल्या मेडिकलवाल्या बाईमध्ये कमालीचे साम्य होतं. काय हवंय तुम्हाला? त्या स्त्रीने आता तिच्याकडे एकटक पाहणाऱ्या प्रीतीला विचारलं. डोकेदुखीवर गोळी असेल तर देता का? प्रीती म्हणाली. ती स्त्री आता तशीच मागच्या कपाटाजवळ गेली. कपाटातून तिने एक डोकेदुखीवरची टॅबलेट काढत तिच्या समोर ठेवली. प्रीतीने तिला UPI मार्फत पेमेंट केलं, पण प्रीतीला खरं ती डोकेदुखीची गोळी नको होती. तिला फक्त त्या स्त्रीला नीट बघायचं होतं. अजून काही हवंय का? त्या स्त्रीने प्रीतीला विचारलं. आपण याआधी कधी भेटलोय का? प्रीतीने विचारलं. नाही, मला तर आठवत नाही. बाय द वे, परवा आपलं दुकान चालू होतं का संध्याकाळी? प्रीतीने विचारलं. हो, चालू होतं. मीच बंद केलं. तब्बल 1 वाजेपर्यंत दुकान सुरू होतं. पण असं का विचारलं मध्येच? तिने विचारलं. काही नाही, मला असं वाटतं आपण याआधी पण कधीतरी भेटलो असू. तुम्ही पाचगणीतच राहता का? प्रीतीने विचारलं. हो, मी इथेच, वरच्या मजल्यावर आमचं घर आहे, ती स्त्री म्हणाली. ओके, थँक्स. तिचे आभार मानून प्रीती आता तिथून निघाली. पण खरंच प्रीती धक्क्यात होती. ती गाडीत बसली आणि निघून गेली. जवळपास संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आज दिवसभर जयने आराम केला होता. संजना देखील थकलेली होती. तिने पण आज दिवसभर फक्त आणि फक्त आराम केला होता. संध्याकाळी 7 वाजता बंगल्यासमोर एक कार येऊन थांबली. कारमधून अंकित आणि प्रीती दोघेही खाली उतरले. गेटमधून ते आत आले आणि हॉलमध्ये येत संजनाने त्या दोघांचीही सुरुवातीला विचारपूस केली. नोकराला सांगून तिने जयला बोलावून आणायला सांगितलं. जय आता खाली आला आणि आता समोरच्या सोफ्यावर संजनाच्या शेजारी बसला. अंकित आणि प्रीती दोघांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं. थोडीशी चिंता होती आणि मनात सुरू असलेली चलबिचल जयला स्पष्ट समजत होती. काय झालं? दोघे खूप चिंतेत दिसताय. काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हटलं तर ठीक आहे, म्हटलं तर नाही, अंकित म्हणाला. काय झालंय नक्की? स्पष्ट सांगतोस? जय म्हणाला. जय, आज मी माझ्या साईटवर गेलो होतो. लेबरचा थोडा प्रॉब्लेम झालेला. तिथे मला एक जोडपं दिसलं, एक वृद्ध जोडपं. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, मी त्या रात्री घाटात पाहिलेलं जोडपं आणि आज पाहिलेलं जोडपं, कमालीचं साम्य होतं त्या दोन्हीत. आता हा योगायोग म्हणायचा की आणखी काही मला माहिती नाही, पण अगदी 95% सगळं काही सेम होतं त्याचं.
चेहऱ्यापासून आवाजापर्यंत सगळं काही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्या दोघांची चौकशी केली. त्या रात्री ते लोक त्यांच्याच शेडमध्ये होते. जिथे कुठे आमचं काम सुरू होतं त्या साईटच्या जवळ आम्ही लेबर लोकांसाठी वेगळ्या अशा पत्र्याच्या शेड बांधून देतो. ते लोक तिथे राहतात आणि काम करतात. येण्या जाण्याचा वेळ वाचतो, यासाठी हे सगळं केलं जातं. माझा कॉन्ट्रॅक्टर कदम त्या रात्री 11:30-12पर्यंत त्यांच्याच शेडमध्ये होता. जेवण पण त्याने त्यांच्यासोबतच केलं होतं. आणि आता दुसरीकडे ती घटना जेव्हा घडली त्यावेळी देखील 11:15 वगैरेच वाजले होते. मग नक्की हे काय होतं तेच मला समजलं नाही. अंकित म्हणाला, माझ्या बाबतीत अगदी सेम घडले. जी स्त्री मला त्या रात्री घाटात दिसली होती, अगदी हुबेहूब त्या स्त्रीसारखी दिसणारी एक स्त्री मला आज पाचगणी मार्केटमध्ये दिसली. तिथे त्या स्त्रीचं केमिस्ट शॉप आहे. अगदी 95% साम्य होतं. मी देखील आडून चौकशी केली. त्या रात्री ती मेडिकल शॉपमध्येच होती, रात्री 1पर्यंत. याला तरी काय म्हणावं आता माझ्या लक्षात येतंय हळूहळू. खरंच हे अगदीच कल्पनेच्या पलीकडलं आहे. तुम्ही पाहिलेल्या पण तुमच्या लक्षात नसलेल्या लोकांच्या सारखीच लोक तुम्हाला त्या घाटात दिसतात. मानवी मेंदूच्या क्षमता खूप अफाट आहे. आपण जे काही बघतो, जे काही ऐकतो, ती गोष्ट कुठे ना कुठे आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होत असते. ती गोष्ट आपल्या लक्षात येतच असं नाही, पण ती आतमध्ये स्टोअर होत असते. अगदी तुम्ही त्या घाटातून जाताना त्याचवेळी तुम्हाला असे चेहरे दिसणं जे तुम्ही कदाचित पाहून विसरले देखील असाल, पण तुमचं अंतर्मन ती प्रत्येक छवी स्वतःमध्ये संग्रहित करून ठेवतंच. ती छवी तुमच्या समोर आणून तुम्हाला भ्रमित केलं गेलं. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या अदृश्य शक्तीची ताकद कुठपर्यंत आहे. तुमच्या मेंदूवर ताबा मिळवून तुमच्या अंतर्मनात असलेली एक छवी जागृत करून तुमच्या समोर आणणं, ज्या चेहऱ्याला, ज्या छवीला पाहून तुमचं मन विचलित होईल. तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडेसे भावूक व्हाल आणि गाडी थांबवाल. हे असं षडयंत्र रचलं जाते. म्हणजे त्या शक्तीची ताकद किती अफाट आहे. जय म्हणाला. 10-15 मिनिट झाली असतील आणि तितक्यात गेटवर उभा असलेला सतीश जयला लांबून दिसला. जयने वॉचमनला गेट उघडून सतीशला आत पाठवण्याबद्दल इशारा केला. वॉचमनने गेट उघडलं आणि सतीश धावतच आतमध्ये आला. त्याच्या हातात एक इन्व्हलप होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक चिंता दिसत होती. काय रे, काय झालं? घाबरलेला का दिसतोयस? जयने विचारलं. सर, हे बघा, हे पाकिट. यात एक पत्र आहे आणि एक मेमरी कार्ड आहे. सतीश आता बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसला. कुणाचं पत्र आणि कोणाचं मेमरी कार्ड आहे? जयने विचारलं. सर, हे पत्र रवीने त्याच्या बायकोला लिहिलं होतं. आत्महत्या करायच्या 1 दिवस आधी हे पत्र त्याने त्याच्या बायकोच्या माहेरच्या ॲड्रेसवर पोस्ट केलं होतं. एक गोष्ट म्हणजे की त्याने मागे स्वतःचा पत्ता दिला होता. जर पत्र तिच्यापर्यंत नाही पोहोचलं तर ते पत्र त्याच्याकडे यावं म्हणून त्याने स्वतःचा, म्हणजे आमच्या बंगल्याचा ॲड्रेस टाकला होता. आज सकाळी मी बंगल्यावर जाऊ शकलो नाही. मी थेट 5 वाजता बंगल्यावर पोहोचलो. बंगल्याची साफसफाई करून मी निघालोच होतो, पण त्यातच लेटर बॉक्सवर नजर पडली. लेटर बॉक्समध्ये मला हे पत्र सापडलं. मी ते पत्र पूर्ण वाचलंय. तुम्ही पण एकदा वाचून घ्यावं असं मला वाटतं. हे मेमरी कार्ड, यात नक्की काय आहे कोणास ठाऊक, सतीश म्हणाला. जयने ते पत्र हातात घेतलं आणि आता त्याने ते पत्र वाचायला सुरुवात केली. तो ते पत्र मोठ्यांदाच वाचत होता, कारण तिथे असलेल्या सगळ्या उपस्थितांना त्यात काय लिहिलं आहे हे जरी समजलं असतं तरी ते गरजेचं होतं. प्रिय रसिका, कदाचित हे पत्र तुला मिळेल तोपर्यंत मी या जगातही नसेल, पण हे पत्र जर तुला मिळालं तर नक्कीच ही गोष्ट तू स्वतःपुरती मर्यादित ठेवू नकोस. आमच्या बंगल्याचे मालक खूप चांगले आहेत. माझा एक निरोप आहे जो त्यांना तू दिलाच पाहिजेस. खरं तर मला ही गोष्ट त्यांनाही सांगता आली असती, पण मला माहिती आहे
माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मी आता तुला जे सांगीन ते नीट लक्षात ठेव. आताच काही दिवसांपूर्वी एका दूरच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी पोलादपूरला गेलो होतो. तिथे दारू जरा जास्तच झाली. परत येणं गरजेचं होतं. रात्री जवळपास 10च्या आसपास मी पोलादपूरवरून एसटी पकडली. तुझी त्या दिवशी खूप आठवण येत होती. मला आपल्या लग्नाचा दिवस आठवला. मुख्य म्हणजे आपल्या लग्नाची पहिली रात्र. ती रात्र आजवर मी कधीच विसरू शकलो नाही. त्या दिवशी जर तू माझ्यासोबत असतीस तर मी स्वतःवर कोणत्याच प्रकारचा ताबा ठेवू शकलो नसतो. आपल्यात इतके वाद आहेत, पण तरीही माझा स्वतःवरचा ताबा त्या दिवशी सुटलाच असता. असो, एसटीत काही फार लोक नव्हते. रात्रीची वेळ असल्याने रस्ताही सामसूमच होता. म्हणता म्हणता एसटी पोलादपूर घाट चढू लागली. घाट सुरूच झाला होता. मध्येच गाडी थांबली. 1-2 मिनिटांसाठी थांबली. कोणाला तरी उतरायचं होतं. आता एसटीत फक्त मोजून 4-5 लोकच होते. मी देखील त्यातलाच एक. मी सगळ्यात मागच्या सीटच्या अलीकडच्या सीटवर बसलेलो. खिडकीतून बाहेर बघत असतानाच शेजारी कोणीतरी येऊन बसल्याचं मला जाणवलं. मी तिकडे नजर टाकली. एक स्त्री माझ्या शेजारी बसलेली आणि तिला पाहून मी थक्क झालो. तिच्यात आणि तुझ्यात कमालीचं साम्य होतं. क्षणभर मला वाटलं तूच माझ्या शेजारी आहेस. आपल्या लग्नाच्या वेळी तू जशी दिसायचीस अगदी तशीच ती दिसत होती. एका मादक स्मित हास्याने तिने माझ्याकडे बघितलं आणि हळूहळू माझी विचारपूस करू लागली. माझं नाव, मी राहतो कुठे, अशा गोष्टी विचारता विचारता तिचा हात माझ्या हातात कधी आला माझं माझ्याही लक्षात आलं नाही. शेवटचं आठवतं तेव्हा गाडी एसटी घाटाच्या मध्ये आली होती. गाडी थांबली होती आणि कंडक्टरने बेल मारल्याचं आठवत नाही. फक्त मी तिच्या मागे मागे एसटीच्या दारातून उतरलो, एवढंच मला शेवटचं आठवते. हळूहळू डोळे मिटू लागल्यासारखे भासत होते. ती देखील माझ्यासोबतच होती. एसटीतून खाली उतरताना काही सेकंदानंतरचं मला काहीच आठवत नाही, पण ती स्त्री माझ्यासोबतच होती. माझा हात तिच्या हातात होता, एवढं मला शेवटचं लक्षात आहे. आणि मग पुढे काय झालं काही माहिती नाही. जाग आली तेव्हा सकाळ झालेली. मी एका जंगलात होतो. खूप सारे कावळे ओरडत होते. बेशुद्ध अवस्थेत मी तिथे पडून होतो. मी तिथे कसा पोहोचलो हा प्रश्न मनात येत होता. आजूबाजूला ती स्त्री तर कुठेच नव्हती, पण काही अंतरावरच काही भग्न इमारतीचे अवशेष दिसत होते. कदाचित तिथं कोणीतरी असेल असं वाटलं. मी त्या दिशेला निघालो. सुरुवातीला असं वाटलं की काल मी खूप दारू प्यायलो होतो आणि त्या स्त्रीने मला तिच्या जाळ्यात ओढून माझ्याकडचे पैसे वगैरे काढून घेतले असतील, पण तसं काहीच नव्हतं. माझा मोबाईल माझ्याकडेच होता. पैसे देखील माझ्याकडेच होते. हातातली सोन्याची अंगठी देखील तशीच होती. मी त्या भग्न अवशेषांच्या दिशेला चालू लागलो. खूप जुनी इमारत वाटत होती. त्या इमारतीतूनच पुढे जात असताना अचानक का कोणास ठाऊक एका खोलीजवळ येत मला त्या खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. मी त्या दिशेला गेलो. मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश त्या जागेवर मारल्यावर मला दिसले की तिथे एक झाड होतं. पण ते झाड पाहून क्षणभरासाठी माझी छाती धडाडली. विचित्र असं झाड होतं ते. वडाचं झाड असावं. झाडाला चित्रविचित्र अशा छोट्या छोट्या बाहुल्या बांधलेल्या दिसत होत्या. त्या क्षणी काय वाटलं कोणास ठाऊक. मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि अक्षरशः वेड्यासारखे फोटो काढू लागलो. फोटो काढत काढत 10-15 सेकंद झाली असतील आणि अचानक मागून मला तुझा आवाज ऐकू आला आणि क्षणभरात लक्षात आलं की तो तुझा आवाज नव्हता, तो तर त्या स्त्रीचा आवाज होता. तुमच्या दोघींमध्ये फक्त चेहऱ्याच नाही तर आवाजाचं पण साम्य होतं. त्या स्त्रीने जणू काही मला मागून आवाज दिला असेल आणि एक विकृत हास्य केलं असेल, पण तिथं तर आसपास कोणीच नव्हतं. मला कळून चुकलं, हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. घाबरून मी त्या भग्न इमारतीमधून वाट मिळेल तिकडे पळत सुटलो.
काही वेळातच पुढे आल्यावर मी त्या भग्न इमारतीच्या समोरच्या मोकळ्या जागेत होतो. जागोजागी दगडी कुंड होती, नैसर्गिकरित्या तयार झालेली. बऱ्याच अंतरावर एक विहीर दिसत होती. खूप तहान लागली, त्यामुळे मी झपाझप पाऊल टाकत पुढे येऊ लागलो आणि तितक्यात नजर पडली जमिनीवर. नजर जाताच जणू माझे डोळे दिपून गेले. सगळीकडेच जमिनीवर नजर जाईल तिथे सोन्याचे दागिने विखुरलेले दिसत होते. एका जाड अशा सोन्याच्या गोफावर माझी नजर पडली. त्या गोफ्याच्याच बाजूला सोन्याची एक अंगठी होती. मी जणू काही स्वतःलाच हरवून बसलो. ते सोनं मी उचलून खिशात टाकलं आणि अचानक तहान आणि भुकेची जाणीव नाहीशी झाली आणि जणू काही माझ्या अंतर्मनातून मला एक आवाज आला. इथून बाहेर निघायचा रस्ता एका ठराविक दिशेला असल्यासारखं मला वाटू लागलं. मी चालत चालत विहिरीपासून थोडा मागच्या बाजूला आलो. समोर 2 मोठी वडाची झाडं दिसत होती. जणू काही तिथूनच जंगलातून बाहेर निघायचा मार्ग असावा असं का कुणास ठाऊक वाटू लागलं. शरीरात विचित्र अशी ऊर्जा आली होती. मी तसाच चालत राहिलो. एक विचित्र अशी भिंत मला त्या झाडांच्या मागे काही अंतरावर दिसली, पण मला तिथे थांबावंसं वाटलंच नाही. पुढे मी तिथून फक्त सरळ चालत राहिलो आणि जवळपास तासाभरातच मी एका टेकडीच्या पायथ्याशी होतो. जंगल मागे राहिलं होतं. टेकडी चढून मी थोडं पुढे पाहिलं तर मला घाटातून ये-जा करणारी वाहने दिसू लागली. तिथून मी थोडा पुढे आलो. ती पायवाट 2 डोंगरांच्या मधून अगदी त्या घाटामध्येच येऊन संपत होती. मनात एक विचित्र असा आनंद जाणवत होता. जणू काही मला कायमस्वरूपी आता सोन्याचा पुरवठा करणारी एक सोन्याची खाणच मिळाली होती. तिथून परत आल्यानंतर मी ती सोन्याची चेन तर पहिली विकली. आता माझ्याकडे वाटेल तेव्हा त्या जंगलात जाऊन सोनं घेऊन येण्याचा मनसुबा तयार होता. पहिले काही दिवस अगदी खूप छान गेले. सोन्याची चेन मी जवळपास 2 लाखाला विकली होती. 1.5 लाखाचा मोबाईल घेतला होता. आता परत एकदा योग्य वेळ बघून पुन्हा एकदा त्या जंगलात जायचं आणि यावेळी जरा जास्त सोनं घेऊन यायचं असं माझ्या डोक्यात सुरू होतं. मध्ये काही दिवस तब्येत अचानक खराब झाली आणि हळूहळू मला जाणवू लागलं की मी कुठल्या तरी संकटात सापडलोय. ती रात्र मला आठवतीये आजही. त्या दुपारी खूप जास्त दारू प्यायलो होतो. जणू काही आता शरीर फक्त दारूच मागत होतं. संध्याकाळी 6 वाजता जाग आली. तब्येत अचानक खराब झाल्यासारखी वाटू लागली. अशक्तपणा, ताप या गोष्टी जाणवत होत्या. पाचगणीमध्ये जाऊन मी डॉक्टरांकडून औषध घेऊन आलो. काहीतरी खाऊन औषध घेऊन झोपलो. किती वेळ झोपलो आठवत नाही, पण कोणीतरी दरवाजा वाजवला. कसाबसा उठत मी दरवाजाजवळ आलो. रात्रीचे 2-2:30 वाजले असावेत. मी दार उघडलं आणि अक्षरशः माझा घसा कोरडा पडला. दाराबाहेर जवळपास 20-25 लोक उभे होते. अतिशय विचित्र असे ते लोक होते. मी सांगू शकत नाही किती वेगळे होते. काही पुरुषांच्या अंगावर जुन्या काळातील वापरल्या जाणाऱ्या पोशाखाचे कपडे होते. काही वृद्ध स्त्रिया, काही तरुण स्त्रिया अंगावर नऊवारी आणि जुन्या काळातील वेशभूषा होत्या, तर काही लोके आत्ताच्या नजीकच्या काळातल्या कपड्यांमध्ये होते. मला काही कळत नव्हतं नक्की हे काय आहे. हे लोक आहेत कोण? त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर विचित्र अशी विकृत छटा मला दिसत होती. सगळ्यात पुढे उभे असलेल्या त्या वृद्ध स्त्रीच्या तोंडून पहिलं वाक्य बाहेर पडलं, "चल, आमच्याबरोबर लवकर चल." मला काही कळायच्या आत मी दार बंद करून घेतलं. क्षणभर वाटलं कुठले तरी स्वप्न आहे, पण मी जागाच होतो. मला माहिती होतं हे स्वप्न नाहीये. हळूहळू माझी तब्येत खराब होत जात होती. ती रात्र कशीबशी सरली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी कसा तरी बाहेर पडलो, पण रात्री पाहिलेली ती घटना ही डोक्यातून जात नव्हती. परत तब्येत खराबच वाटायला लागली. त्याच दिवशी परत डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊन आलो. रात्री झोपलो आणि मध्यरात्री दारावर परत तीच थाप पडली. पण मी आज ठरवलं होतं
आज दार उघडायचं नाही. काही वेळ मी तसाच नुसता पलंगावर अंग चोरून बसून राहिलो आणि तितक्यात पलंगाच्या भिंतीला बाजूलाच असलेल्या खिडकीवर तशीच थाप पडली. खिडकीची झडप उघडून बाहेर उभी ती म्हातारी मला म्हणत होती, लवकरच तुला आमच्या सोबत यायचंय. कितीही लपलास तरी तू वाचणार नाहीस. तिच्याबरोबर 30 लोक मागे उभी असलेली दिसत होती. दुसऱ्या रात्री परत तसंच घडलं, पण आज खूप सारे लोक बाहेरून मला आवाज देत होते. हळूहळू पुढचे काही दिवस हे असंच घडत राहिलं. आधी रात्री आणि मग 24 तास ते लोक खोलीच्या बाहेर असलेले मला दिसायचे. माझी तब्येत खराब होत चालली होती. माझी जीभ काळी पडली होती. डोळे पिवळे पडत गेले होते. चेहरा पांढरा पडला होता. मला सगळंच असह्य झालेलं. आता सुद्धा हे पत्र लिहिताना ते लोक माझ्या आजूबाजूलाच आहेत. पूर्ण खोली त्या लोकांनी भरली आहे. या पाकिटात मी तुला ते मेमरी कार्ड देतोय, ज्यात मी काढलेले ते फोटो आहेत. माझी विनंती आहे की या गोष्टी तू पोलिसांकडे दे आणि मालकांना एक निरोप दे. बंगल्यात कुठेही सोन्याची कोणती अंगठी मिळाली तर चुकूनही स्पर्श करू नका. हा निरोप मी तुला देतोय कारण बाकी सगळे माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. माझ्यासारखेच अनेक लोक तिथे जाऊन स्वतःचा मृत्यू ओढावून घेतील. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. मला माहिती आहे मी तर नाही वाचणार, पण माझ्यासारखा कोणी निष्पाप तिथे जाऊन अडकायला नको. शेवटचं एकच सांगीन, माझं तुझ्यावर आणि नंदकिशोरवर प्रेम आहे आणि कायम राहील. मला माफ कर. मी एक चांगला बाप, एक चांगला नवरा बनू शकलो नाही. तुझाच रवी. तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत जे झालं अगदी तसंच रवीच्या बाबतीत झालं. त्या रात्री जेव्हा तो एसटीतून प्रवास करत होता त्यावेळी त्याला त्याच्या बायकोची आठवण येत होती. बायको त्याला सोडून खूप महिन्यांपासून वेगळी राहत होती. बरोबर त्याच वेळी त्याच्या शेजारी कोणीतरी तरुणी येऊन बसली, जी अगदी हुबेहूब त्याच्या बायकोसारखी दिसत होती असं त्याचं म्हणणं होतं. हा देखील भ्रमच होता. तीच त्याला तिथे घेऊन गेली. फरक फक्त एवढाच की जी चूक रवीने केली ती आपण केली नाही, जय म्हणाला. जयच्या समोर आता ते मेमरी कार्ड होतं. या मेमरी कार्डमधल्या फोटोमध्ये असं काही वेगळं असणार आहे जे आपण समक्ष ते झाड स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आता त्यातून असं वेगळं काय निघणार आहे, खरं की नाही? अंकित म्हणाला. ते पण आहेच. आपण तिथे ते झाड डोळ्यांनी बघितलं आणि रवीने फक्त त्याचे फोटो काढलेत. असं काय वेगळं असणार आहे तिथे? पण तरी सुद्धा एकदा बघून घेऊ. कोणास ठाऊक यातूनही काहीतरी मिळेल, जय म्हणाला. आणि त्याने ते मेमरी कार्ड आता स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकत ते फोटो बघायला सुरुवात केली. त्यात भग्न इमारतीतले ते फोटो होते. आधी त्या झाडाच्या खालच्या भागातले ते फोटो होते आणि मग हळूहळू पुढचे फोटो झाडाला बांधलेल्या त्या बाहुल्यांवर फोकस करून काढण्यात आल्यासारखे दिसत होते. काही वेळ जय फोटो नुसते पाहत राहिला. 10-15 फोटो होते. मध्ये मध्ये जय शून्यात नजर लावून काहीतरी आठवायचा प्रयत्न करायचा आणि मग परत एक एक फोटो स्क्रॉल करत बघू लागायचा. त्याने बराच वेळ ते फोटो बघितले, पण त्यातून फारसा काही निष्कर्ष निघाला नाही. तेच झाड, त्याच बाहुल्या, त्यात वेगळं असं काही दिसत नव्हतं. बरं ते सगळं राहू दे. आपल्याला तिथे ज्या 9 खिळ्यांना अडकवलेल्या 9 चिठ्ठ्या मिळाल्या होत्या त्याचा मी बराच अभ्यास केला. हिंदू कॅलेंडरनुसारच्या तारखा काढल्या आणि तुमचा विश्वास बसणार नाही, त्या 9 लोकांच्या तिथे पोचायच्या तारखा फार लांब नाहीत. 8-10 दिवसातच ते लोक तिथे पोहोचणार आहेत. पहिला व्यक्ती तिथे 6 मेला पोहोचेल. म्हणजे या गोष्टीला अजून 4 दिवस आहेत. त्यानंतर एक जोडपं इथे पोहोचणार आहे बरोबर 3 दिवसानंतर आणि त्यानंतर 5 दिवसांनी इथे 6 जण पोहोचणार आहेत. आपल्याला त्या लोकांच्या तिथे पोहोचण्याची दिशा माहीत आहे. ते सगळं त्या जंगलाकडे पश्चिम दिशेने जाणार आहेत, म्हणजे त्या घाटातून. आपल्याला त्यांना जर रोखायचं असेल तर त्या घाटातच रोखावं लागेल. अन्यथा त्यातला कोणताही व्यक्ती जर त्या जंगलापर्यंत पोहोचला तर मग पुढे काय होईल सांगता येणार नाही. कारण त्या जंगलातून त्या जागेपर्यंत
आता मला सुद्धा पोचता येईल का नाही याची शाश्वती देता येणार नाही. ते जंगल म्हणजे एक मायाजाळ आहे. अक्षरशः तिथे एखादा व्यक्ती आयुष्यभर जरी फिरला तरीही तिथून बाहेर पडू शकणार नाही. इतकं भयानक चक्रव्यूह आहे ते जंगल. पण मला विश्वास आहे की आपण सगळे एकत्र या रहस्याचा उलगडा नक्कीच करू. जय म्हणाला. जय, मला वाटतं आम्ही या प्रकरणात आता पडणार नाही. या प्रकरणाशी आमचा असलेला संबंध आता संपला आहे. आम्ही तिथे गेलो, नशिबाने तुम्ही तिथे पोहोचलात आणि आम्हाला तिघांना वाचवलं, त्याबद्दल थँक्स. पण आता परत एकदा तिथं जाणं आणि त्या फंद्यात पडणं म्हणजे स्वतःचा जीव परत एकदा धोक्यात घालण्यासारखं आहे. कोणास ठाऊक त्या 9 लोकांना रोखता रोखता आपण पुन्हा एकदा त्या जंजाळात अडकू. ही शक्यता नाकारता येत नाही ना, अंकित म्हणाला. आणि त्या एका हिशोबाने त्याचं म्हणणं बरोबरच होतं, कारण कुठे ना कुठे माणूस स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार आधी करतो. अंकितचं बोलणं जयला अपेक्षित होतं, कारण आतापर्यंत त्याने अंकितला जे पाहिलं होतं त्यानुसार त्याने त्याचं आकलन केलं होतं की हा खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि जेवढ्यास तेवढा विचार करणारा व्यक्ती आहे. त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा ठेवणं देखील चुकीचं होतं. ठीक आहे अंकित, तुझं बोलणं मला समजलं. प्रीती, तू काय म्हणतेस? तू आमची मदत करशील का? तुला पण तसंच वाटते जे अंकितला वाटते की आता तुम्ही सुरक्षित आहात? जय म्हणाला. खरं सांगू, फ्रँकली स्पीकिंग, मला पण तेच वाटते जे अंकितला वाटते. आता आमच्या या घटनेची काही संबंध नाही. आम्ही आता सुरक्षित आहोत आणि खरं सांगू, आम्हाला पण आमचं जीवन आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला वेळ नाही असं म्हणता येईल. तुम्हाला मी दुखावला असेल कदाचित, पण जे आहे ते आत्ताच क्लिअर केलेलं योग्य राहील म्हणून मी हे म्हणाले. आणि खरं सांगू जय, तुम्ही पण यात जास्त नका पडू. ही गोष्ट खूपच धोकादायक आहे. त्यावेळी आपल्या नशिबाने साथ दिली म्हणून आपण तिथून वाचून परत आलो. पण नशीब दरवेळी साथ देईलच याची काय शाश्वती? प्रीती म्हणाली. हरकत नाही, तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य आहात. कदाचित मी तुमच्या जागी असतो तर मी पण हाच विचार केला असता की माझा जीव वाचला, मी कशाला दुसऱ्याच्या फंद्यात पडू नये. इट्स ओके, जय म्हणाला.